नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल राऊत. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर यापूर्वी आपण कारलीवर दोन व्हिडिओ बघितले आहे, पण आता मी तुम्हाला फुलकोबीवरील पहिला व्हिडिओ सांगत आहे. फुलकोबी कशी लावायची आणि कोणत्या पद्धतीने लावायची आणि कशी त्याचं संगोपन करायचं. तर आपण बघू शकता, हे नर्सरीमधून आलेलं रोप आहे. नर्सरीवाल्यांनी जवळ नर्सरीवाल्यांनी हे बघू शकता. हे तर हे नर्सरीमधून आलेलं रोप आहे. 2 दिवसा पहिले आलेलं आहे. तर त्यांनी 15 दिवसा पहिले, आजची तारीख 18 ऑगस्ट 2025. तर त्यांनी हे 2 दिवसा पहिले म्हणजे 17 ते 16-17 दिवसा पहिले त्यांनी रोप म्हणजे बी टाकलेलं असेल. आणि ही व्हाईट फ्लॅश, सकाटाची व्हाईट फ्लॅश ही त्याची व्हेरायटी आहे. म्हणजे आपण लावलेली आहे. ही व्हाईट फ्लॅश ही व्हेरायटी आहे. हा बघू शकता तुम्ही. आम्ही लावलेला आहे काही भाग, काही प्लॉट लावलेला आहे. तर हा 20,000चा, तर हा 20,000चा आमचा ऑर्डर होता, त्यांनी पाठवलेला आहे. तर ही कशा पद्धतीने तुम्हाला लागवड करायची आहे, तर जसं हे तुम्ही रोप काढलेलं आहे, तर तुम्हाला हे पूर्ण असं ह्या गुंठ्यासोबत आलेलं पाहिजे. गुंठ्यासोबत आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने गड्डा करून या पद्धतीने असं लावायचं आहे. म्हणजे ड्रिपर पाशी लावायचं. तर याचं संगोपन कसं करायचं याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतरची मी माहिती, म्हणजे नंतर काय करावे काय नाही करावे. जसं ही जी व्हेरायटी आहे ही पावसाळ्यात लावल्या जात असते. ऑगस्ट महिन्यात जसं आता पाऊस कमी कमी होत जात आहे, तर तशा पद्धतीने. तर यापूर्वी बी 2 जाती आहे, ते लावू शकता तुम्ही. पण ही व्हेरायटी म्हणजे याचं फूल चांगलं बनते. व्हाईट म्हणजे पांढरं शुभ्र राहते, म्हणून याला व्हाईट फ्लॅश म्हणत असतात. तर ही झाली आपली सुरुवातीची माहिती. म्हणजे लावल्यापासून मी शेवटपर्यंत तुम्हाला फुलगोबी निघतपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. तर ही सुरुवातीची माहिती झाली, कशी लावायची, कोणती व्हेरायटी आहे, काय लावायचं. तर मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. कसं काय करायचं, कशी फुलकोबी निघेल शेवटपर्यंत, सुरुवातीपासून आता मी तुम्हाला लावण्यापासून तर शेवटपर्यंत मी सांगणार आहे. तर कशी अळीचं विल्हेवाट करायचा, कसं नाही, कोणता फवारा मारा, कोणतं खत टाकायचं, सगळं सांगणार आहे. हा आपला पहिला व्हिडिओ आहे. मी लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की हा क्वालिटी आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि मला खूप वर्षाचा अनुभव आहे, म्हणून हा आपला पहिला व्हिडिओ झाला. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. नंतरची माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फुलकोबीबद्दल. धन्यवाद.